नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या संदर्भ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला नवीन नवीन नोकरीचे अपडेट्स, नोटिफिकेशन आणि त्याच्या रिलेटेड माहितीही तुम्हाला मिळत असते. तर मित्रांनो, अशाच प्रकारे नोकरीच्या विविध संधी आणि त्याची माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर मिळतील. तर मित्रांनो, आज आपण बघूया बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये मित्रांनो सुवर्ण संधी आहे, ती म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर 2021. टोटल वेकन्सी आहेत 190 आणि शेवटची तारीख आहे 19 सप्टेंबर 2021. तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहे. तर आपण बघूया सगळी माहिती या पुढील नोटिफिकेशनमध्ये. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम इथे बघूया, स्टेप बाय स्टेप आपण सगळ्याची माहिती आपण घेऊया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम इथे तुम्ही बघू शकता बँक ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर इथे त्यांनी ईमेल आय डी दिलेला आहे मित्रांनो, टेलिफोन नंबर मेन्शन केलेला आहे आणि मित्रांनो इथे या नोटिफिकेशनची डेट ऑफ रिलीज त्यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, पुढे आपण बघूया रिक्रुटमेंट नोटिफिकेशन, रिक्रुटमेंट ऑफ स्पेशालिस्ट ऑफिसर्स इन स्केल 1 स्केल 2 प्रोजेक्ट मित्रांनो 2021 ते 2022 यासाठी मित्रांनो ही नोकरीची सुवर्ण संधी आहे. त्यानंतर मित्रांनो आपण पुढे बघूया मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे मित्रांनो या स्पेसिफिक पोस्टसाठी. त्यानंतर मित्रांनो, डिटेल्स ऑफ नंबर्स ऑफ पोस्ट, रिझर्वेशन अँड एज. तर मित्रांनो इथे त्यांनी दिलेले आहे, सगळ्या पोस्ट या दिलेल्या आहेत मित्रांनो. ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर, लॉ ऑफिसर, HR, IT सपोर्ट, त्याच्यामध्ये विविध पार्ट्स आहेत मित्रांनो. DBA, विंडोज ॲडमिनिस्ट्रेटर, प्रोडक्ट सपोर्ट इंजिनियर, नेटवर्क अँड सिक्युरिटी, ईमेल ॲडमिनिस्ट्रेटर. तर मित्रांनो त्याच्यानंतर त्यांनी एज क्रायटेरियासुद्धा दिलेला आहे. प्रत्येक पोस्टनुसार हा एज क्रायटेरिया असणार आहे मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर नंबर ऑफ वेकन्सीज दिलेल्या आहेत मित्रांनो, SC, ST, OBC, EWS, अंडर रिझर्व आणि टोटल वेकन्सीज किती आहेत त्या सगळ्या इथे दिलेल्या आहेत. टोटल वेकन्सी एकूण 190 आहेत मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो पुढे आपण बघूया एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्यांनी प्रत्येक पोस्ट वाईज त्यांनी इथे मेन्शन केलेला आहे. तर मित्रांनो आपण एक एक पोस्ट बघूया. आपण पहिली पोस्ट दिलेली आहे त्यांनी ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर. तर याच्यासाठी नंबर ऑफ पोस्ट या ज्या आहेत 100 पोस्ट आहेत मित्रांनो आणि त्यांनी दिलेलं आहे 4 इयर्स डिग्री ग्रॅज्युएशन इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिक्युलर, ॲनिमल. त्यानंतर अशा वेगवेगळ्या फील्ड्समध्ये हे ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजेत आणि मित्रांनो त्यामध्ये 55% तुम्हाला मार्क्स असणे फार गरजेचं आहे. त्यानंतर एज लिमिट दिलेली आहे मित्रांनो, मिनिमम 20 टू मॅक्झिमम 30 इयर्स असणे गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, मिनिमम बॉन्ड पिरियड हा आहे मित्रांनो 3 इयर्स आहे फ्रॉम डेट ऑफ जॉईनिंग आणि प्रोबेशन पिरियड असणार आहे 2 इयर्स. तर मित्रांनो बॉन्ड जरी असला तरी याच्यामध्ये नोकरीची कायमस्वरूपी अशी संधी आहे. 3 वर्षाचा बॉन्ड संपला तर पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्यानंतर मित्रांनो त्यांनी इथे जॉब प्रोफाईलसुद्धा दिलेली आहे, इथे बघू शकता तुम्ही. ॲग्रिकल्चर या पोस्टसाठी जॉब प्रोफाईल ही कशा प्रकारे असणार आहे हे तुम्ही इथे वाचू शकता. त्यानंतर मित्रांनो पुढची पोस्ट आहे रिक्रुटमेंट ऑफ सिक्युरिटी ऑफिसर. सिक्युरिटी ऑफिसरसाठी त्यांनी किमान 10 पदे आहेत याच्यासाठी आणि त्यांच्यासाठी बॅचलर्स डिग्री इन डिसिप्लिन फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. मित्रांनो तुमची डिग्री झालेली कंपल्सरी पाहिजे आणि 5 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर इथे एज क्रायटेरिया दिलेला आहे. बॉन्ड हा 2 वर्षाचा असणार आहे, प्रोबेशन पिरियड 1 वर्षाचा असणार आहे आणि जॉब प्रोफाईल त्यांनी इथे पुढे मेन्शन केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो आपण पुढे बघूया, तर तिसरी जी पोस्ट आहे ती लॉ ऑफिसरसाठी आहे मित्रांनो. लॉ ऑफिसरसाठी नंबर ऑफ पोस्ट आहेत 10 आणि बॅचलर डिग्री इन लॉ
रिकग्नाइज बाय द बार काउन्सिल ऑफ इंडिया. 60% मार्क तुम्हाला असणे गरजेचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो त्याच्यासाठी एक्सपिरियन्स हा असणे गरजेचं आहे. आणि एज क्रायटेरिया आहे 25 इयर्स टू 35 इयर्स मित्रांनो. त्यानंतर मिनिमम बॉन्ड पिरियड असणार आहे 2 इयर्स फ्रॉम डेट ऑफ जॉईनिंग आणि 1 इयर हा प्रोबेशन पिरियड असणार आहे. जॉब प्रोफाईल त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे, तुम्ही ती वाचू शकता. त्यानंतर मित्रांनो चौथी जी पोस्ट आहे ती HR अँड पर्सनल ऑफिसर स्केल 2 या पदासाठी आहे. त्याच्यासाठी 10 पदे आहेत आणि त्यांनी इसेन्शियल क्वालिफिकेशन जी दिलेली आहे ग्रॅज्युएट दिलेलं आहे. आणि मित्रांनो 2 इयर्स फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री नॉट थ्रू डिस्टन्स मोड ऑफ एज्युकेशन, म्हणजे पार्ट टाईम डिग्री नको मित्रांनो, फुल टाईम डिग्री त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे. त्यानंतर ती कशामध्ये डिग्री असलेली पाहिजे हे सुद्धा त्यांनी पुढे मेन्शन केलेलं आहे. ग्रॅज्युएट डिप्लोमा हा कशात झालेला पाहिजे, तुमचा HR, HRD, सोशल वर्क, लेबर लॉ या सगळ्या फील्ड्समध्ये तुमचा याच्यापैकी एक तुमची डिग्री किंवा डिप्लोमा झालं असणे गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो इसेन्शियल एक्सपिरियन्स त्यांनी इथे लिहिलेला आहे. आणि मिनिमम एज क्रायटेरिया आहे 25 इयर्स टू 35 इयर्स. प्रोबेशन पिरियड आहे मित्रांनो 1 वर्षाचा आणि बॉन्ड पिरियड आहे 2 वर्षाचा. त्यानंतर जॉब प्रोफाईल त्यांनी मेन्शन केलेली आहे. पुढे मित्रांनो 5वी जे पद आहे ते मित्रांनो IT सपोर्ट या फील्डसाठी आहे मित्रांनो. पोस्ट IT सपोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर स्केल 1. नंबर ऑफ पोस्ट आहे 30 जागा आहेत. आणि त्याच्यासाठी मित्रांनो क्वालिफिकेशन पाहिजे BTech B इन एनी फॉलोइंग स्ट्रीम. त्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा MCA झालेलं गरजेचं पाहिजे किंवा MSc इन कम्प्युटर सायन्स मित्रांनो. नंतर एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे मित्रांनो मिनिमम 1 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे. एज क्रायटेरिया 20, तुमचं वय हे 20 ते 30 वर्षापर्यंत असणे गरजेचं आहे. बॉन्ड पिरियड असणार आहे 3 वर्षाचा बॉन्ड पिरियड आणि प्रोबेशन पिरियड हा 2 वर्षाचा असणार आहे. त्यानंतर त्यांनी इथे जॉब प्रोफाईल मेन्शन केलेली आहे, ती कशी असणार आहे तुम्ही इथे IT रिलेटेड असणार आहे. त्यानंतर ITमध्ये पण त्यांनी सब कॅटेगरीज केलेलं आहे. त्याच्यामध्ये डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर याच्यासाठी नंबर ऑफ पोस्ट 3. त्यानंतर क्वालिफिकेशन BTech BE असणं गरजेचं आहे आणि एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. सर्टिफिकेशन मागितलेलं आहे मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड प्रोफेशनल MCP इन SQL सर्व्हर 7.0 किंवा ओरॅकल सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. मिनिमम 25 ते 35 इयर्सपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. बॉन्ड पिरियड असणार आहे 2 वर्षाचा आणि 1 इयरचा प्रोबेशन पिरियड. त्यानंतर मित्रांनो सब कॅटेगरीमध्ये अजून विंडोज ॲडमिनिस्ट्रेटर या पदासाठी भरती आहे. त्याच्यामध्ये एकूण 12 नंबर ऑफ पोस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये सेम मित्रांनो BE BTech असणं गरजेचं आहे. या फॉलोइंग फील्ड्समध्ये कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अँड MCA किंवा MSc. त्यानंतर मित्रांनो एक्सपिरियन्स असणे गरजेचं आहे आणि सर्टिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण एज क्रायटेरिया सेम मित्रांनो 25 वयापासून ते 35 वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. बॉन्ड पिरियड 2 वर्ष आणि प्रोबेशन पिरियड हा 1 वर्षाचा असणार आहे. त्यानंतर जॉब प्रोफाईल कशा प्रकारची असणार आहे ते त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता सपोर्ट इंजिनियर म्हणजेच प्रोडक्ट सपोर्ट इंजिनियर या पदासाठी भरती आहे. त्याच्यामध्ये एकूण 3 पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये पण सुद्धा क्वालिफिकेशन BTech B असणं गरजेचं आहे आणि ते फील्ड्स आहेत कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, MCA, MSc इन कम्प्युटर सायन्स आणि त्यामध्ये मित्रांनो 55% ॲग्रिगेट मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो, याच्यामध्ये मिनिमम 3 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतर नॉलेज ऑफ युनिक्स AIX बेस सर्व्हर्स अँड सिस्टीम सर्टिफिकेशन मॅन्डेटरी आहे मित्रांनो. आणि तुमचं एज लिमिट हे 25 वर्षापासून ते 35 इयर्सपर्यंत तुम्हाला मॅन्डेटरी आहे. मिनिमम बॉन्ड पिरियड हा मित्रांनो 2 वर्षाचा असणार आहे आणि 1 वर्षाचा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. जॉब प्रोफाईल त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे. आणि मित्रांनो त्याच्या पुढची जी पोस्ट आहे ती नेटवर्क अँड सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेटर
याच्यासाठी मित्रांनो एकूण 10 पदे आहेत आणि 10 पदासाठी क्वालिफिकेशन मित्रांनो बघाल तर त्यांनी सेम क्वालिफिकेशन दिलेले आहे आणि एक्सपिरियन्सही मागितलेला आहे आणि त्यांच्याकडे स्किल सेट तुमच्याकडे स्किल्स नेटवर्किंग रिलेटेड स्किल असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सिस्को डिव्हायसेस, त्यानंतर राउटर, स्विच, फायरवॉल याच्या इन्स्टॉलेशन याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं पाहिजे. त्यानंतर सिस्को ACI, त्याच्यानंतर पॅराटिक मॅनेजमेंट अँड मेंटेनन्स ऑफ सिक्युरिटी प्रोसेस ऑफ ऑल अबाव कंपोनंट्स याच्याबद्दल नॉलेज असणं तुम्हाला गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर एज लिमिट 25 इयर्स ते 35 इयर्सपर्यंत आहे. त्यानंतर 2 वर्षाचा हा बॉन्ड आहे मित्रांनो आणि 1 इयर तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. जॉब प्रोफाईल त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे पुढे, ती तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो सब कॅटेगरीमध्ये अजून एका पदासाठी भरती आहे, ती म्हणजे ईमेल ॲडमिनिस्ट्रेटर. याच्यासाठी 2 पोस्ट आहे, 2 पोस्टसाठी भरती आहे ही. त्याच्यामध्ये मित्रांनो सेम बघू शकता तुम्ही BE BTech असणं गरजेचं आहे. कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, MCA किंवा MSc कम्प्युटर सायन्स यामध्ये असणं गरजेचं आहे. 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आणि त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन, कॉन्फिगरेशन, नॉलेज ऑफ ईमेल सर्व्हर इन एंटरप्राइज एन्व्हायरमेंट याचं नॉलेज असणं तुम्हाला गरजेचं आहे. एज लिमिट मित्रांनो 25 वर्षापासून ते 35 वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे. मिनिमम बॉन्ड पिरियड हा 2 वर्षाचा असला पाहिजे. प्रोबेशन पिरियड हा मित्रांनो 1 वर्षाचा असेल. त्यानंतर जॉब प्रोफाईल त्यांनी दिलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो एकूण या पदांची माहिती होती. त्यांची सगळी माहिती आपण आता बघितली. पुढे काही त्यांनी महत्त्वाच्या डिटेल्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत त्या आपण बघूया मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो त्यांनी फॉर्म कसा भरायचा याबद्दल सगळी ही माहिती दिलेली आहे. एज लिमिट रिलॅक्सेशन कसं असणार आहे कॅटेगरी वाईज त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे, ते तुम्ही इथे बघू शकता. आणि मित्रांनो पुढे अजून महत्त्वाची माहिती आहे की जॉईनिंग आणि ट्रेनिंग करिअर पाथ हा कसा असणार आहे. त्यानंतर त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे हा जॉईनिंग आणि ट्रेनिंग करिअर पाथ. द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी एक्सपोज टू बेसिक बँकिंग नॉलेज after joining through an online course and will be have complete its course before stipulated date. The selected candidate at the time of joining will have executed the bond for the value 2 lakhs म्हणजे 2 लाखाचा हा बॉन्ड भरणं गरजेचं आहे. टू सर्व द बँक फॉर मिनिमम पिरियड ऑफ 2 इयर्स 2 वर्षापर्यंत 2 लाखाचा बॉन्ड हा तुम्हाला मॅन्डेटरी आहे. The bond will be invoked by the bank in candidate resign from the service of the bank before the expiry from the date of joining. तर डेट ऑफ जॉईनिंगचा तुम्ही पहिलेच जर जॉब हा सोडता आहे तर हा बॉन्ड तुम्हाला पे करावा लागेल मित्रांनो. ऑन द जॉईनिंग द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी डेझिग्नेटेड ॲज अ स्पेशालिस्ट ऑफिसर. मित्रांनो ही पद तुम्हाला ॲज अ स्पेशालिस्ट ऑफिसर म्हणून मिळणार आहे आणि विल बी प्रोबेशन फॉर 1 इयर 1 वर्षाचा प्रोबेशन असणार आहे. तर मित्रांनो दे विल बी मिनिमम स्टँडर्ड स्टिम्युलेटेड अँड सर्व्हिस. त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही 2 वर्षाचा बॉन्ड आहे तो जर तुम्ही कंप्लीट करता आहात तर तुम्हाला कुठलाही प्रकारचा बॉन्ड इथे पे करायचा नाही आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं कंटिन्यू जॉब हा कंटिन्यू बँकेमध्ये करू शकता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पे स्केल किती मिळणार आहे. खूप चांगला पे स्केल आहे मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता स्केल 1 ऑफिसरसाठी 36,000 मित्रांनो 36,000 पे स्केल आहे. तो तुम्हाला मॅक्सिमम 63,000 म्हणजेच 63,840पर्यंत जाईल मित्रांनो. त्यानंतर पे स्केल सेकंड बघूया आपण. स्केल 2साठी 48,170 48,000 ते लास्टपर्यंत मित्रांनो 69,810. खूप चांगला असा पे स्केल आहे मित्रांनो. खूप सुवर्ण संधी आहे. तुम्ही जरी बॉन्ड असला तुम्ही तरी या पदासाठी तुम्ही अप्लाय करा. हा बॉन्ड पुढे तुमचा रिलीज होईल आणि तुम्ही कंटिन्यू बँकमध्ये नोकरी करू शकता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इथे प्रोबेशन पिरियड दिलेला आहे आणि त्याचं बॉन्डची अमाऊंट वगैरे इथे दिलेली आहे. नॅशनॅलिटी मित्रांनो इंडियन असणे फार गरजेचं आहे, त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. सिलेक्शन प्रोसिजर मित्रांनो जसं आपण मगाशी बघितलं ती ऑनलाईन एक्झामिनेशनद्वारे असणार आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला ऑनलाईन परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपण पुढे महत्त्वाची एक माहिती बघूया मित्रांनो. त्यानंतर
परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 50 असणार आहेत आणि त्याला मॅक्झिमम मार्क्स हे 100 असणार आहेत आणि एकूण 60 मिनिटांची ही परीक्षा असणार आहे. खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो, देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग इन ऑनलाईन एक्झामिनेशन. तर मित्रांनो, ऑनलाईन एक्झामिनेशनला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुम्ही तुम्हाला क्वेश्चन्सचे आन्सर द्यायचे आहेत मित्रांनो. तर खूप अशी सुवर्णसंधी आहे मित्रांनो, नक्की तुम्ही याचा लाभ घ्या. त्यानंतर मित्रांनो, एक्झामिनेशन सेंटर कुठे कुठे असणार आहे ते त्यांनी इथे दिलेले आहेत. ते आपण बघूया. विविध राज्यात एक्झामिनेशन सेंटर आहेत हे इथे तुम्ही बघू शकता. बिहार, त्यामध्ये स्टेट इथे दिलेले आहेत सगळे, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, केरला. त्याच्यामध्ये सेंटर कुठे कुठे असणार आहेत, पटना, चंदीगड, मोहाली, रायपूर, पणजी, अहमदाबाद, गांधीनगर, रांची असे जे विविध आपली शहरे आहेत त्याच्यात असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बघा भरपूर ठिकाणी त्यांचे सेंटर असणार आहेत. औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे अशा महत्त्वाच्या ठिकाणी इथे त्यांचे सेंटर्स, एक्झाम सेंटर असणार आहे. त्यानंतर ओडिसा, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा इथे विविध शहरात त्यांचं, भुवनेश्वर, जयपूर, चेन्नई, हैदराबाद, लखनौ, कोलकाता अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये सेंटर्स असणार आहे मित्रांनो, हाऊ टू अप्लाय, फॉर्म कसा भरायचा आहे याबद्दलची गाईडलाईन त्यांनी इथे संपूर्ण मित्रांनो दिलेली आहे. तर ती इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म आहे, त्यासाठी तुम्हाला फोटोग्राफ, त्यानंतर सिग्नेचर हे तुम्हाला स्कॅन कॉपी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी मित्रांनो ऑनलाईन फीज ही तुम्हाला पे करावी लागणार आहे. UR, EWS, OBC या कॅटेगरीसाठी मित्रांनो 1000 रुपये फी आहे आणि प्लस GST 180 अशी टोटल 1180 म्हणजे 1180 होते. आणि SC आणि ST कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे आणि त्याचे GST पकडून मित्रांनो 118 रुपये पे करायचे आहेत. तर हे तुम्हाला ऑनलाईनच पे करायचे आहे मित्रांनो, कुठेही बँकेमध्ये जाऊन वगैरे पे करायचे नाही आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, इथे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की अप्लाय ऑनलाईन म्हणूनच असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण पुढे बघूया सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन मित्रांनो, की हे स्टार्ट कधीपासून झालेलं आहे. तर मित्रांनो, 1 सप्टेंबर 2021 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली नसेल तर करा मित्रांनो. आणि लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी, तो म्हणजे 19 सप्टेंबर 2021 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन मित्रांनो ही तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे. आणि डेट ऑफ GD ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू हे नंतर तुम्हाला तुमच्या ईमेल IDवर किंवा तुम्हाला SMS करून तुम्हाला किंवा कॉल करून तुम्हाला हे कळवण्यात येईल मित्रांनो. त्यानंतर पेमेंट ऑफ फीज हे तुम्हाला कसं करायचं आहे, ऑनलाईन मोडच त्यांनी प्रेफर केलेलं आहे. तुम्ही जिथे फॉर्म भरणार त्याच्याच नंतर तुम्हाला पेमेंट करण्याचा ऑप्शन येईल, तिथेच तुम्हाला बँकेचे डिटेल टाकून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि ते मित्रांनो 1 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या वेळातच करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला अलाव नाही होणार. त्यानंतर तुम्हाला प्रिंटआउट काढायची आहे फॉर्मची आणि ती तुमच्यासोबत ठेवायची आहे. पण तुम्हाला मित्रांनो यांनी शुड नॉट बी सेंड टू द बँकेला कुठल्याही प्रकारची तुम्हाला प्रिंटआउट वगैरे पोस्टाने वगैरे पाठवायचे नाही. तुम्हाला सगळं हा ऑनलाईन पद्धतीचा व्यवहार आहे तो करायचा आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच तुमच्या ईमेल IDवर किंवा तुम्हाला SMS करून तुम्हाला पुढच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळतील. कॉल लेटर मित्रांनो डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला हे ऑनलाईन बँकेच्या साईटवरच तुम्हाला मिळेल. त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी तुम्हाला शो करावी लागेल ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड आहे, आधार कार्ड आहे, पासपोर्ट आहे, त्यानंतर पॅन कार्ड, असे परमनंट ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID कार्ड, असे स्पेसिफिक जे तुमचे आयडेंटिटी प्रूफ आहेत ते तुम्हाला शो करावे लागतील मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती. त्यानंतर पुढे जनरल इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे त्या तुम्ही इथे वाचू शकता. अशा प्रकारे मित्रांनो जी महत्त्वाची माहिती आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्ही हा फॉर्म भरू शकता.
तर मित्रांनो, अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती होती. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. मी तुमच्या डाऊट्सचं नक्की उत्तरं देईल. आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ही इन्फॉर्मेशन पोचेल. आणि तर मग पुन्हा भेटूया आपल्या याच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन नोटिफिकेशनसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.